वेब ॲप सेटिंग्सच्या जगात आपले स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूल वापरून ॲझ्युअर ॲप सर्व्हिसमधल्या सेटिंग्स कशी कॉन्फिगर करायची हे समजून घेणार आहोत. हो, आणि हे खूप महत्वाचं आहे. असं समजूया की आपण ॲझ्युअर पोर्टल उघडलं आहे आणि समोर सेटिंग्सचं एक मोठं पॅनल दिसतंय. आपलं ध्येय अगदी साधं आहे. हे क्लिष्ट वाटणारे पर्याय इतक्या सोप्या आणि मजेदार पद्धतीने समजून घेणे की यात पहिल्यांदा काम करणाऱ्यालाही आत्मविश्वास येईल. अगदी. आजच्या चर्चेत आपण ॲप्लिकेशन सेटिंग्स, जनरल सेटिंग्स, पाथ मॅपिंग्स, डायग्नॉस्टिक लॉगिंग आणि अर्थातच SSL, TLS सर्टिफिकेट्स यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत. आणि या सेटिंग्स खरंच खूप महत्वाच्या आहेत. हे फक्त बटणं किंवा टॉगल नाहीत. असं समजा की ही सेटिंग्स म्हणजे तुमच्या वेब ॲपच्या घराचं कंट्रोल पॅनल आहे. कंट्रोल पॅनल? इंटरेस्टिंग. हो, तुमचे ॲप कसं वागेल, त्याला कोण भेट देऊ शकेल आणि घरात काही बिघाड झाल्यास तुम्हाला अलार्म कसा मिळेल, हे सगळं याच सेटिंग्सवर अवलंबून असतं. एक साधं ॲप चालवणं आणि एक व्यावसायिक दर्जाचं ॲप चालवणं यातला फरक याच सेटिंग्समधून दिसून येतो. बरोबर. चला तर मग अगदी पहिल्या आणि महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. समजा माझ्या ॲपला डेटाबेसचा पासवर्ड किंवा एखादी API की वापरायची आहे. हो, ती मी माझ्या कोडमध्ये थेट लिहू शकत नाही, कारण कोड तर गिटहबवर सगळ्यांना दिसेल. अगदी. मोठी चूक होईल ती. मग ही संवेदनशील माहिती सुरक्षितपणे ॲपपर्यंत कशी पोचवायची? इथेच ॲप्लिकेशन सेटिंग्स कामी येतात की नाही? अगदी बरोबर मुद्दा मांडला. हीच डेव्हलपर्सची सर्वात मोठी डोकेदुखी असते. आणि त्याचं उत्तर आहे ॲप्लिकेशन सेटिंग्स. ओके. तांत्रिक भाषेत यांना एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स म्हणतात. पण सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्ही तुमच्या ॲपला काही सूचना असलेल्या चिकट पट्ट्या म्हणजे स्टिकी नोट्स देता. स्टिकी नोट्स? हो, पण या पट्ट्या गुप्तशाहीने लिहिलेल्या असतात. ॲप जेव्हा ॲझ्युअरमध्ये सुरू होतं तेव्हाच ते या पट्ट्या वाचू शकतं आणि त्यानुसार वागतं. उदाहरणार्थ, डेव्हलपरच्या लॅपटॉपवर चालताना ॲप डेव्हलपमेंट डेटाबेसची पट्टी वाचतं आणि ॲझ्युअरवर लाईव्ह असताना प्रोडक्शन डेटाबेसची. म्हणजे एकाच कोडला वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या सूचना मिळतात. हो, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ॲझ्युअरमधील सेटिंग्स तुमच्या लोकल कोडमधील म्हणजे web.config किंवा appsettings.json फाईलमधील. अगदी बरोबर. त्या फाईलमधील सेटिंग्सला ओव्हरराईड करतात. याचा अर्थ ॲझ्युअरची सेटिंग अंतिम मानली जाते. आणि काळजी नसावी, ही सर्व सेटिंग्स नेहमी एन्क्रिप्टेड स्वरूपात म्हणजे एन्क्रिप्टेड ॲट रेस्ट साठवली जातात. अच्छा, म्हणजे त्या सुरक्षित राहतात. हो, ॲझ्युअरच्या तिजोरीत त्या पूर्णपणे सुरक्षित राहतात. इथे एक प्रोटिप देतो. एक सामान्य चूक म्हणजे डेव्हलपर सर्वच सेटिंग्ज इथे टाकतात. ओके. पण नियम सोपा आहे. फक्त गुप्त आणि वातावरणानुसार बदलणारी माहिती इथे ठेवा. जी माहिती तिन्ही वातावरणात म्हणजे डेव, टेस्ट, प्रॉडमध्ये सारखीच असते ती तुमच्या appsettings.json फाईलमध्येच ठेवावी. वा, ही टिप महत्वाची आहे. आता याच सेक्शनमध्ये मला कनेक्शन स्ट्रिंग्स नावाचा एक वेगळा भाग दिसतोय. हे ॲप्लिकेशन सेटिंग सारखेच दिसतात. मग हा वेगळा विभाग का? फक्त गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी की यामागे काही तांत्रिक कारण आहे? खूप छान प्रश्न आहे. वरवर पाहता दोन्ही सारखेच वाटतात, पण यात एक महत्त्वाचा फरक आहे. कनेक्शन स्ट्रिंग्स खास डेटाबेस किंवा इतर ॲझ्युअर सेवांशी जोडण्यासाठी बनवलेले आहेत. अच्छा. यांना विशिष्ट प्रिफिक्स असतात, जसे की SQL कनेक्ट स्ट्रिंग्स किंवा MSQL कनेक्ट स्ट्रिंग्स. हे ॲपच्या फ्रेमवर्कला सांगतात की ही माहिती कोणत्या प्रकारच्या डेटाबेससाठी आहे, ज्यामुळे ते योग्य ड्रायव्हर वापरू शकतं. ओके, पण खरा फायदा काय आहे? खरा फायदा दुसरीकडे आहे. काही ॲझ्युअर सेवा, जसं की ॲप सर्व्हिस बॅकअप, तुमच्या ॲपचा बॅकअप घेताना डेटाबेसचा बॅकअप तेव्हाच घेतात जेव्हा तुम्ही माहिती कनेक्शन स्ट्रिंग म्हणून दिलेली असते. अरे वा. हो, जर तुम्ही ती साधी ॲप्लिकेशन सेटिंग म्हणून टाकली तर बॅकअपमध्ये डेटाबेस येणार नाही. त्यामुळे हा फक्त दिखावा नाही तर एक उपयुक्त फीचर आहे. अच्छा, म्हणजे ॲझ्युअर त्यांना खास वागणूक देतं. ठीक आहे, तर ॲप्लिकेशन सेटिंग्ज म्हणजे ॲपला दिलेल्या गुप्त सूचना. पण ज्या घरात ॲप राहते त्या घराचं काय? म्हणजे कोणतं ऑपरेटिंग सिस्टम, कोणती टेक्नॉलॉजी? बरोबर. त्यासाठीच आपण जनरल सेटिंग्सकडे वळतो नाही का? हे ॲपच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासारखं आहे. अगदी छान जोडणी केलीस. ॲप सेटिंग्ज म्हणजे ॲपचं ज्ञान, तर जनरल सेटिंग्स म्हणजे ॲपचं शरीर आणि त्याची क्षमता. यातलं पहिलं महत्त्वाचं सेटिंग आहे स्टॅक सेटिंग्स. स्टॅक सेटिंग्स? हो, म्हणजे तुम्ही तुमच्या ॲपसाठी कोणती टेक्नॉलॉजी वापरणार आहात, .NET, जावा, पायथन, नोडजेस आणि त्याचं कोणतं व्हर्शन, हे अगदी गाडीसाठी इंजिन निवडण्यासारखं आहे. चुकीचं इंजिन निवडलं तर गाडी सुरूच होणार नाही. बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे हे इंजिन वेळोवेळी अपडेट करत राहणं गरजेचं आहे,
नाहीतर सुरक्षेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि प्लॅटफॉर्म सेटिंग्जमध्ये बिटनेस, HTTP व्हर्जन असं बरंच काही दिसतंय. इथे 32 बिट आणि 64 बिट असे 2 पर्याय आहेत. माझा लॅपटॉप 64 बिट आहे. मग मी नेहमी 64 बिटच निवडायला हवं का? की काही तोटा आहे त्यात? बहुतेक वेळा तुझं उत्तर बरोबर आहे. 64 बिट म्हणजे तुमच्या ॲपसाठी असलेला एक रुंद, गुळगुळीत 8 पदरी महामार्ग. हां, छान उदाहरण आहे. हो, जास्त मेमरी वापरता येते, जास्त डेटा हाताळता येतो. आजकालच्या बहुतेक ॲपसाठी 64 बिट हाच योग्य पर्याय आहे. 32 बिट हा जुना, अरुंद रस्ता आहे. तो तेव्हाच वापरावा जेव्हा तुमच्या ॲपला एखादी जुनी लायब्ररी किंवा असा काही भाग लागतो जो फक्त 32 बिटवरच चालतो. नाहीतर उगाच ट्रॅफिक जॅम होईल. समजलं. आता इथे एक इंटरेस्टिंग सेटिंग आहे, ऑलवेज ऑन. याच्या नावावरूनच अंदाज येतोय, पण नक्की काय होतं हे ऑन ठेवल्यास? हे सेटिंग म्हणजे एखाद्या अशा दुकानदारासारखं आहे जो कधीच झोपत नाही. ओके. त्यामुळे ग्राहक रात्री अपरात्री कधी आला तरी त्याला लगेच सेवा मिळते. जर हे ऑफ असेल तर तुमचं ॲप 20 मिनिटं काहीच हालचाल झाली नाही की झोपतं. झोपतं म्हणजे ते निष्क्रिय होतं. मग जेव्हा पहिला ग्राहक येतो तेव्हा ते जागं होतं, तयारी करतं आणि मग त्याला सेवा देतं. या सगळ्यात वेळ जातो आणि पहिल्या ग्राहकाला ॲप खूप स्लो वाटतं. पण मग हे ऑन ठेवल्या तर जास्त पैसे लागतात का? म्हणजे माझं ॲप 24 तास चालू राहतं, जरी कोणी वापरत नसलं तरी? नाही, हा एक सामान्य गैरसमज आहे. फ्री आणि शेअर टियरमध्ये तर हा पर्याय उपलब्धच नसतो. बेसिक आणि त्यावरील टियरमध्ये तो उपलब्ध असतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही 24 तास पूर्ण क्षमतेने पैसे मोजत आहात. अच्छा. याचा अर्थ फक्त इतकाच की अजोर तुमच्या ॲपसाठी नेमलेल्या सर्व्हरला जागं ठेवतं, जेणेकरून पहिली रिक्वेस्ट आल्यावर कोणताही विलंब होत नाही. अगदी. व्यावसायिक ॲपसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी. विचार करा, सकाळी पहिल्यांदा तुमची ई-कॉमर्स साईट उघडणाऱ्या ग्राहकाला 30 सेकंद थांबावं लागलं तर? तो परत कधीच येणार नाही. बरोबर. आता पुढचं सेटिंग आहे RAR एफिनिटी, ज्याला स्टिकी सेशन्स असंही म्हणतात. हे काय प्रकरण आहे? हे एखाद्या बँकेतील तुमच्या आवडत्या कॅशियरसारखं आहे. अच्छा. समजा तुमचं ॲप एकापेक्षा जास्त सर्व्हरवर म्हणजे इन्स्टन्सेसवर चालत असेल, बरं. तर हे सेटिंग ठरवतं हां. की एकाच युजरच्या सर्व रिक्वेस्ट त्याच सर्व्हरकडे जातील. म्हणजे तुम्ही एकदा रांगेत लागलात की तुमचं काम संपेपर्यंत तोच कॅशियर तुम्हाला सेवा देतो. ओके. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे. हे जुन्या पद्धतीच्या म्हणजे स्टेटफुल ॲपसाठी गरजेचं होतं, बरोबर. जिथे सर्व्हर युजरची माहिती स्वतःच्या मेमरीमध्ये ठेवायचा. म्हणजे आधुनिक स्टेटलेस ॲप्ससाठी हे टाळायला हवा. अगदी. आधुनिक ॲप्स स्टेटलेस असतात, म्हणजे कोणताही सर्व्हर तुमची रिक्वेस्ट हाताळू शकतो. त्यांना काही फरक पडत नाही. अशावेळी स्टिकी सेशन्स बंद ठेवणं चांगलं. का? त्यामुळे लोड बॅलन्सर कोणत्याही रिकाम्या सर्व्हरकडे तुमची रिक्वेस्ट पाठवू शकतो आणि ॲपची क्षमता म्हणजे स्केलेबिलिटी वाढते. त्यामुळे नवीन ॲप बनवत असाल तर हे सेटिंग बंदच ठेवा. ओके. आणि शेवटचं HTTPS ओन्ली. हे तुमच्या वेबसाईटच्या दारावरचा एक बाउन्सर आहे, जो फक्त सुरक्षित म्हणजे HTTPS कनेक्शन असलेल्या लोकांनाच आत येऊ देतो. हे तर नेहमी ऑनच असायला हवं, नाही का? अगदी. आजच्या जगात हे नेहमी ऑन असणंच अपेक्षित आहे. ठीक आहे, म्हणजे ॲपचं व्यक्तिमत्व ठरलं, शरीरयष्टी ठरली. आता ॲपला बाहेरच्या जगाशी संवाद साधायला मदत करूया. म्हणजे? पत्ता सांगण्यासारखं. पाथ मॅपिंग हेच काम करतं का? बरोबर. पाथ मॅपिंग्ज म्हणजे तुमच्या ॲपच्या अंतर्गत फोल्डर रचनेसाठी नकाशा किंवा शॉर्टकट्स तयार करणे. विंडोज ॲप्समध्ये 2 मुख्य प्रकार आहेत. पहिलं म्हणजे हँडलर मॅपिंग्स. हँडलर मॅपिंग्स. हो, हे वेब सर्व्हरला म्हणजे IISला दिलेल्या सूचना आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा .php फाईल दिसेल तेव्हा ती चालवण्यासाठी ह्या विशिष्ट प्रोग्रामला दे, किंवा जेव्हा .py फाईल दिसेल तेव्हा पायथन इंटरप्रिटरला बोलव. आणि दुसरं आहे व्हर्च्युअल डिरेक्टरीज. समजा तुमच्या वेबसाईटवर इमेजेस अशी URL आहे, तर तुम्ही ही URL अशा एखाद्या फोल्डरशी जोडू शकता जे तुमच्या मुख्य कोड फोल्डरमध्ये नाहीये. यामुळे तुमच्या कोड आणि कंटेंट वेगळा ठेवता येतो. आणि लिनक्स किंवा कंटेनर वापरणाऱ्या ॲप्ससाठी हे कसं काम करतं? तिथे तर फाईल सिस्टम वेगळी असते. लिनक्स आणि कंटेनरसाठी खूपच शक्तिशाली सुविधा आहे. ती म्हणजे माउंट स्टोरेज. हे तुमच्या ॲप कंटेनरला एक बाह्य हार्ड ड्राईव्ह म्हणजे Azure स्टोरेज जोडण्यासारखं आहे. बाह्य हार्ड ड्राईव्ह? हो, विचार करा, तुमचा कंटेनर एक लहान खोली आहे, पण माउंट स्टोरेज म्हणजे त्या खोलीला लागून असलेले एक मोठं गोदाम. हा, छान आहे. यामुळे तुमच्या ॲपला भरपूर डेटा वापरता येतो, जो कंटेनरच्या आत साठवलेला नसतो.
जे ॲप्स मोठे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड डाउनलोड करतात त्यांच्यासाठी हे एक वरदान आहे. कारण कंटेनर स्वतः लहान आणि हलका राहतो, पण त्याला हवं तेव्हा मोठ्या गोदामात प्रवेश मिळतो. छान. म्हणजे आता ॲपचं व्यक्तिमत्व ठरलं, पत्तेही सेट झाले, सगळं व्यवस्थित चालू आहे. पण ज्या दिवशी काहीतरी बिघडतं, त्या दिवसाचं काय? तो महत्वाचा दिवस. हो, जेव्हा एखादा युजर म्हणतो तुमचं ॲप चालत नाहीये आणि आपल्याला काहीच कळत नाही, तेव्हा होणारी घालमेल भयंकर असते. इथेच डायग्नॉस्टिक लॉगिंग देवदूतासारखं धावून येतं. बरोबर. अगदी. हे ॲपचं ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर आहे. ब्लॅक बॉक्स, विमानासारखं. हो, विमानाच्या ब्लॅक बॉक्सप्रमाणे ॲप क्रॅश झाल्यावर नक्की काय घडलं होतं हे शोधायला मदत करतं. याचे काही मुख्य प्रकार आहेत. पहिलं, ॲप्लिकेशन लॉगिंग. ओके. ह्यात ॲप स्वतःच्या डायरीत नोंदी ठेवतं. जसं की मी डेटाबेसशी बोलायचा प्रयत्न केला पण कनेक्शन मिळालं नाही, हे तुमच्या कोडमधील console.log किंवा logger.info सारखे मेसेजेस असतात. आणि वेब सर्व्हर लॉगिंग? ते वेगळं कसं आहे? वेब सर्व्हर लॉगिंग म्हणजे दारावरच्या बाउन्सरने ठेवलेल्या नोंदी. कोण आलं, केव्हा आलं, त्यांनी आत येऊन काय मागितलं, म्हणजे HTTP गेट, पोस्ट, आणि मी त्यांना काय उत्तर दिलं, 200 ओके, 404 नॉट फाउंड, 500 एरर. अच्छा, यातून ट्रॅफिकचा अंदाज येतो. हो, मग येतो फेल्ड रिक्वेस्ट ट्रेसिंग. हा माझा आवडता प्रकार आहे. जेव्हा एखादी रिक्वेस्ट अयशस्वी होते तेव्हा त्याचा एक सविस्तर डिटेक्टिव्ह रिपोर्ट तयार होतो. डिटेक्टिव्ह रिपोर्ट? हो, मी एकदा 2 दिवस एका विचित्र एरर मागे लागलो होतो. ॲप्लिकेशन लॉगमध्ये काहीच दिसत नव्हतं. शेवटी हे चालू केल्यावर कळालं की एका विशिष्ट फाईलला परमिशन म्हणजे परवानगी नव्हती. तो रिपोर्ट नसता तर तो बग कधीच सापडला नसता. वा, म्हणजे हा तर CID रिपोर्टच झाला. यात एक अजून छान गोष्ट आहे जी मला खूप आवडते, ती म्हणजे लॉग स्ट्रीम. हो, ते खूपच उपयुक्त आहे. तुम्ही ॲज ए वेब ॲप लॉग टेल ही कमांड वापरून तुमच्या ॲपचे लॉग्स रिअल टाईममध्ये पाहू शकता. असं वाटतं जसं तुम्ही ॲपच्या विचारांचं थेट प्रक्षेपण पाहताय. अगदी. काहीतरी नवीन डिप्लॉय केल्यावर ते व्यवस्थित काम करते की नाही हे तपासायला याची खूप मदत होते. बरोबर. आणि समस्या निवारणासाठी म्हणजे ट्रबल शूटिंगसाठी हे खूप उपयुक्त ठरतं. तुम्हाला लगेच कळतं की नक्की कोणत्या क्षणी आणि कोणत्या रिक्वेस्टमुळे समस्या येत आहे. शेवटचा प्रकार आहे डिप्लॉयमेंट लॉगिंग. म्हणजे कोड टाकताना काही चुकलं तर? हो, जेव्हा तुम्ही नवीन कोड टाकता आणि तो अयशस्वी होतो तेव्हा त्याचं कारण शोधायला हे मदत करतं. ठीक आहे. आता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा विषय, सुरक्षा. आपण जेव्हा वेबसाईट उघडतो तेव्हा ब्राउझरमध्ये एक लॉक आयकॉन दिसतो. हो, तो दिसला की बरं वाटतं. अगदी. त्यामागचं तंत्रज्ञान म्हणजे SSL TLS सर्टिफिकेट्स, नाही का? पूर्वी हे लावणं खूप किचकट होतं, पण Azureने ते सोपं केले का? खूप सोपं केलंय. SSL TLS सर्टिफिकेटचं मुख्य काम म्हणजे तुमच्या वेबसाईट आणि युजरमधील संवाद एन्क्रिप्ट करणं. म्हणजे तो सुरक्षित ठेवणं जेणेकरून कोणीही तो मध्येच वाचू शकणार नाही. ओके. Azureमध्ये यासाठी काही छान पर्याय आहेत. पहिला आणि सर्वात सोपा आहे फ्री ॲप सर्व्हिस मॅनेज सर्टिफिकेट. मोफत? वा, हे तर छान आहे. पण मोफत म्हटलं की माझ्या मनात एक शंकेची पाल चुकचुकते. यात नक्की काहीतरी मर्यादा असणारच नाही का? वॉज द कॅच? हां, बरोबर ओळखलंस. जगात काहीच फुकट नसतं. हे बिल्डिंग मॅनेजमेंटकडून मोफत आपोआप रिन्यू होणारं ओळखपत्र मिळवण्यासारखं आहे. Azure सगळी काळजी घेतं. हे अगदी सोपं आणि 90% वेबसाईटसाठी पुरेसं आहे. पण मर्यादा काय आहेत? याला मर्यादा आहेत. एक, हे वाईल्ड कार्ड सर्टिफिकेटला म्हणजे www.mydomain.com ला सपोर्ट करत नाही. अच्छा. यादा. दुसरं, तुम्ही हे सर्टिफिकेट एक्सपोर्ट करून दुसरीकडे वापरू शकत नाही. ते फक्त त्याच ॲप सर्व्हिसपुरतं मर्यादित असतं. अच्छा. म्हणजे साध्या वेबसाईट किंवा ब्लॉगसाठी उत्तम आहे, पण मोठ्या कंपन्यांसाठी दुसरे पर्याय असतील. हो, दुसरा पर्याय आहे ॲप सर्व्हिस सर्टिफिकेट खरेदी करणे. हा अधिक लवचिक पण सशुल्क पर्याय आहे. आणि तिसरा, जो मोठ्या कंपन्या वापरतात, तो म्हणजे इम्पोर्ट किंवा अपलोड करणे. ओके. हे तेव्हा वापरलं जातं जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं उच्च सुरक्षितेचं, जसं की एक्सटेंडेड व्हॅलिडेशन सर्टिफिकेट बाहेरून म्हणजे एखाद्या थर्ड पार्टी प्रोव्हायडरकडून आणता. त्यासाठी काही खास गरजा असतात का? हो, काही तांत्रिक गरजा असतात, जसं की ते पासवर्ड प्रोटेक्टेड PFX फाईलमध्ये असावं आणि त्याची की किमान 2048 बीट लांबीची असावी. तर आज आपण बऱ्याच गोष्टी शिकलो.
ॲपसाठी गुप्त माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी ॲप सेटिंग्ज, ॲपचं व्यक्तिमत्व ठरवण्यासाठी जनरल सेटिंग्ज हो, रस्ते दाखवण्यासाठी पाथ वायपिंग, बिघाड शोधण्यासाठी लॉगिंग. आणि शेवटी सुरक्षेचे कवच पुरवण्यासाठी SSL सर्टिफिकेट्स. नक्कीच. आणि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की ह्या केवळ तांत्रिक सेटिंग्ज नाहीत. ह्या अशा गोष्टी आहेत ज्या डेव्हलपरला त्यांच्या ॲपवर पूर्ण नियंत्रण, सुरक्षा आणि सखोल माहिती मिळवून देतात. बरोबर. या सेटिंग्ज नीट समजून वापरणं म्हणजे फक्त ॲप सुरू करणे आणि ते व्यावसायिकरित्या व्यवस्थापित करणे यातला फरक आहे. आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की अज्युअर पोर्टल आपल्याला ॲप व्यवस्थापित करण्यासाठी कितीतरी शक्तिशाली साधनं देतं. पण जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. आज आपण एका ॲपसाठी या सगळ्या सेटिंग्ज पोर्टलमध्ये जाऊन क्लिक करून सेट केल्या. हे शिकण्यासाठी उत्तम आहे. पण विचार करा, जेव्हा तुम्हाला 100 ॲप्स व्यवस्थापित करायची असतील तेव्हा काय? शक्यच नाही होते. आपण आज चर्चा केलेली प्रत्येक सेटिंग एका साध्या टेक्स्ट फाईलमध्ये म्हणजे बायसेप किंवा ARM टेम्पलेटमध्ये लिहून ठेवता येते. अगदी. मग फक्त एक कमांड चालवायची आणि तुमचं ॲप सर्व सेटिंग सकट काही मिनिटात तयार. पण त्यावर चर्चा पुढच्या कधीतरी.